सगळ्यांच्या आवडत्या गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला, पण या आनंदासोबतच त्यांच्या चाहत्यांसाठी एक खूप चिंतेची बातमी समोर आली. 23 जून रोजी राष्ट्रपती भवनात अलका याग्निक यांना देशमधला तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. पण या कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये त्या खूप कमजोर दिसत होत्या आणि त्यांना चालण्यासाठी सुद्धा आधाराची गरज लागत होती. यामागचं कारण त्यांनी स्वतः एका पोस्टद्वारे शेअर केले. गेल्या काही काळापासून त्या सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस नावाच्या एका अत्यंत दुर्मिळ आजाराशी लढत आहेत. एका फ्लाइट मधून उतरल्यानंतर अचानक त्यांना ऐकू येणं बंद झालं होतं. डॉक्टरांच्या मते हा आजार कानाच्या आत असणाऱ्या नसा आणि सेल्सला नुकसान पोहोचवतो, ज्यामुळे ऐकण्याची क्षमता खूप कमी होते. अलकाजींनी त्यांच्या चाहत्यांना एक महत्त्वाची वॉर्निंग दिली आहे की जास्त वेळ हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणे ऐकणं कानांसाठी खूप डेंजरस ठरू शकतं. आपल्या खणखणीत आवाजाने संगीत विश्वात इतिहास रचणाऱ्या अलकाजींनी 25 भाषांमध्ये तब्बल 21,000पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. इतकंच नाही तर 2020, 2021 आणि 2022 अशी सलग 3 वर्षे युट्यूबवर टेलर स्विफ्ट आणि बीटीएस सारख्या इंटरनॅशनल स्टार्सना मागे टाकत जगातील सर्वात जास्त ऐकली जाणारी गायिका म्हणून त्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये समावेश आहे. कारण काही आवाज हे फक्त गाणी गात नाहीत, तर ते आपल्या आयुष्यातील सुंदर आठवणींचा एक भाग बनून राहतात.